नमस्कार. सुखी आनंदी जीवनासाठी गीतेतील हे 5 उपदेश अत्यंत उपयुक्त आहेत. ते आपण आज जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुमचे आयुष्य निश्चितच बदलून जाणार आहे. चला तर मग वेळ न दवडता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला क्लिक करा. भारतीय तत्त्वज्ञान हे कालांतीत आहे. देशात अनेक धर्म, जाती, पंथाचे नागरिक अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. प्रत्येक धर्मात सांगितलेले तत्त्वज्ञान अतिशय मोलाचे असल्याचे पाहायला मिळते. भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अगदी कानाकोपऱ्यातून संशोधक, अभ्यासक, विचारवंत देशात येत असतात. देशातील अनेक प्रमुख ग्रंथांमध्ये वरचे स्थान असलेले ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. गीतेतील शिकवण ही कालांतीत असून आजच्या काळातही गीताज्ञान किती अमोघ, अनमोल आणि अमूल्य वाटते याची प्रचिती अनेकांना येत असते. हजारो वर्ष लोटली तरी गीताज्ञानाची उत्सुकता, महत्त्व कमी होताना दिसत नाही. आजच्या काळातही अनेक विचारवंत तत्त्वज्ञ गीतेवर संशोधन करताना दिसतात. गीतेवर देशभरात अनेक अन्य टीका ग्रंथ रचण्यात आले. यावरूनही गीतेची थोरवी अधोरेखितच होते असे सांगितले जाते. कलियुगातील गीता तितकीच महत्त्वाची असल्याचे दिसून येते. सुखी आणि आनंदी जीवनासाठी गीतेतील काही उपदेश अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. नेमके काय म्हटले गीतेत ते आपण जाणून घेऊया. गीतेत पहिला अर्थ आहे की तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळावर नाही. म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको. कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको. याचा अर्थ असा की मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे. वर्तमानात मेहनत, परिश्रम घेतले तरच भविष्यातील सुफल प्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगता येणे शक्य होऊ शकते असे सांगितले जाते. दुसरी गोष्ट, कोणाचाही द्वेष करू नका. भावार्थ असा आहे, असा मनुष्य जो कोणी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही, तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा त्याग करतो, तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे असं श्रीकृष्ण म्हणतात. याचा अर्थ असा होतो की एखादे कार्य मनाप्रमाणे पार पाडल्यानंतर अति आनंदित होता कामा नये. अशाने चुका होण्याची शक्यता अधिक असते. तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणजे कोणाचा द्वेष आणि ईर्ष्याही करू नये. मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो असे सांगितले जाते. कर्म करणे अत्यावश्यक आहे. निस्संदेह कोणताही मनुष्य कोणत्याही काळात कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. कारण मनुष्य नैसर्गिक गुणामुळे कर्म करत राहण्यास बाध्य आहे. याचा अर्थ असा होतो की पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी बांधित आहे. प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य वेगळे पण असते. आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते. आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश व प्रगतीचा मार्ग प्रस्थापित होतो. पर्यायाने सुख आणि आनंदाचा अनुभूती मनुष्य घेऊ शकतो असे सांगितले जाते. संयम आणि नियंत्रण आवश्यक आहे. मनुष्य हा वरवर इंद्रियावर नियंत्रण मिळविल्यासारखे भासवत असतो, मात्र मनातून तो त्याचेच चिंतन करत असतो वा त्याविषयी विचार करत असतो. हा तर दांभिकपणा समजला जातो. याचा अर्थ असा होतो की दिखाऊपणा करणारी व्यक्ती असत्य वचनी आणि कपटी असल्याचे म्हटले जाते. खऱ्या अर्थाने इंद्रियावर नियंत्रण मिळविण्याची कला अवगत करता आली पाहिजे. इंद्रियावर नियंत्रण म्हणजे अपेक्षा, आशा, इच्छा, आसक्ती याच्यावर नियंत्रण मिळवणे होय. असे केल्याने समाधान
खऱ्या निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते. श्रद्धा, सबुरी आणि विश्वास ठेवा. जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरूपाचे आणि योग्य शक्तीचे तत्व जाणतो तो निश्चितच भक्तियोग युक्त होतो, यात कोणतीही शंका नाही. याचाच अर्थ असा होतो की जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवान त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही असे सांगितले जाते. तर ही माहिती तुम्हाला निश्चितच फायदेशीर ठरेल आणि तुम्ही ती उपयोगात आणू शकाल. व्हिडिओ ऐकल्याबद्दल